सह्याद्रीच्या डोंगर माथ्यावर वसलेलं घनदाट रान माथेरान. याच माथेरानच्या परिसरातील 2 प्रेक्षणीय स्थळांना आज आपण भेट देणार आहोत. पहिलं, निसर्गराजा कड्यावरचा गणपती आणि दुसरं पैब किल्ला, जो विकतगड म्हणून सुद्धा ओळखला जातो. मध्य रेल्वेच्या नेरळ स्थानकात उतरून आपण शेअर टॅक्सीच्या सहाय्याने जुम्मापट्टी स्थानकापर्यंत पोहोचलो आणि यापुढचा प्रवास ट्रॅकवरून सुरू केला. हाच प्रवास तुम्ही टॉय ट्रेनच्या सहाय्याने सुद्धा करू शकता, पण तसे केल्यास तुम्हाला फक्त मुखदर्शन मिळेल. माथेरान ते नेरळ दरम्यान धावणारी टॉय ट्रेन ही फक्त शोभेपुरती नसून तिच्याभोवती एक वलय आहे. लोहपथगामिनी म्हणजेच इंडियन रेल्वेच्या समृद्ध इतिहासाचं आणि दशकानुदशके पर्यटकांच्या अविरत सेवेचं. माथेरानचं धर्मांतर हिल स्टेशनमध्ये करण्याचं श्रेय गोऱ्या साहेबांना म्हणजेच ब्रिटिशांना जातं. जवळपास 1850 साली ब्रिटिश अधिकाऱ्यांनी आपल्या उन्हाळी सुट्ट्यांचं नियोजन करायचं ठरवलं, तेव्हा हा उत्तम पर्याय त्यांना सुचला. त्यांच्या या बजेटमधल्या सहलीचा वारसा माझ्यासारख्यांनी पुढे चालू ठेवला आणि मुंबईकरांना हक्काचं परवडणारं थंड हवेचं ठिकाण सापडलं. इथे परवडणाऱ्या शब्दाचा संदर्भ फक्त पैशांशी न जोडता वेळ आणि सुलभतेशी जास्त आहे. याचं कारण अगदी एका रविवारच्या सुट्टीत हिल स्टेशन फिरायचा आनंद केवळ माथेरानमुळे मुंबईकरांना लाभला. इथे येणारा बहुतांश तरुण वर्ग याच गटात मोडतो. मूर्ती लहान आणि कीर्ती महान या म्हणीला साजेसं असलेलं माथेरान हे आकारमानाने जरी छोटं असलं तरी इथे आढळणाऱ्या जैवविविधतेमुळे आपलं वेगळेपण राखून आहे. जगात आजच्या घडीला मोटार वाहनांना परवानगी नसलेली केवळ 5 ठिकाणे आहेत. त्यापैकी एक माथेरान, जे फक्त भारतातलं नाही तर आशिया खंडातलं एकमेव ठिकाण आहे. त्यामुळे इथल्या वातावरणातला टवटवीतपणा तुम्हाला विशेष आकर्षित करतो. अंदाजे 3 ते 4 किलोमीटर ट्रेक केल्यानंतर आपण या प्रवेशद्वाराजवळ पोहोचतो. आम्ही मात्र थोडे अंतर पुढे जाऊन कड्यावरच्या गणपतीचे दर्शन घ्यायचे ठरवले, कारण जवळून ती भव्य मूर्ती नजरेत मावणार नाही याची आम्हाला कल्पना होतीच. कड्यावरचा गणपती किंवा निसर्गराजा म्हणून ओळख असणारी ही भव्य गणेश मूर्ती कशी साकारली गेली हे जाणून घेण्यासाठी आपल्याला काळाच्या ओघात थोडंसं मागं जावे लागेल. या कथेचे नायक श्री राजाराम खडे ते काही शिल्पकार नव्हते, तर नेरळ माथेरान टॉय ट्रेनचे मोटरमन म्हणजेच ड्रायव्हर होते. या वळणावळणाच्या रस्त्यांवर गाडी चालवताना त्यांना डोंगराच्या कपारीमध्ये एक विशिष्ट आकार दिसला. सुमारे 45 ते 50 फूट उंचीच्या त्या काळा पाषाणाकडे पाहताना त्यांना त्यात गणरायाचा भास व्हायचा. गाडी चालवताना त्यांचे हात आपोआप जोडले जायचे. तो कडा जणू काही त्यांना साथ घालत होता आणि निसर्गाचा साक्षात्कार त्यांना शांत बसू देत नव्हता. 2005 साल उजाडले. त्यावर्षी माथेरानच्या घाटात प्रचंड पाऊस झाला आणि मोठी दरड कोसळली. यामुळे नेरळ माथेरान ट्रेन सेवा बंद पडली. पण या संकटातच राजाराम खडे यांना आपली संधी दिसली. ट्रेन बंद असल्याने त्यांना वेळ मिळाला होता. ते त्या कड्यावर पोचले जिथे त्यांना गणपतीचा भास होत होता. जवळ जाऊन पाहिल्यावर त्यांची खात्री पटली. निसर्गानेच हा दगड गणपतीच्या आकाराचा घडवला आहे, फक्त त्याला नीट रूप देण्याची गरज आहे. आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांनी हे काम हातात घेतले. सुमारे 14 वर्षांच्या अथक परिश्रमानंतर 2018च्या सुमारास हे काम पूर्ण झाले. जो दगड आधी फक्त एक काळा कडा होता, तो आता 52 फुटांचा भव्य कड्यावरचा गणपती म्हणून उभा राहिला होता. लाल केशरी रंगात रंगलेली ही मूर्ती आणि आजूबाजूला पसरलेली हिरवीगार झाडे हे दृश्य पाहून मनाला एक वेगळीच शांतता मिळते. दुर्दैवाने मार्च 2022 मध्ये राजाराम खडे यांचे निधन झाले. पण त्यांनी साकारलेला हा निसर्गराजा आजही माथेरानच्या वाटेवर येणाऱ्या प्रत्येकाला आशीर्वाद देत उभा आहे. ही मूर्ती फक्त सिमेंट आणि दगडाची नाही,
तर एका भक्ताने आपल्या आराध्य देवतेसाठी वाहिलेली 14 वर्षांची अविरत सेवा आहे. बाप्पाचा आशीर्वाद घेतला आणि पेप फोर्टची वाट धरली. थोड्याच अंतरावर एक छोटीशी गुफा दिसली. त्यामध्ये महादेवाची एक छोटीशी मूर्ती होती. दर्शन घेतले आणि पुढे सरसावलो. काही अंतर पुढे गेल्यावर 2 वाटा फुटतात. डावीकडील वाट ही कड्यावरच्या गणपतीकडे जाते, तर उजवीकडील पेप फोर्टच्या दिशेने जाते. पेप फोर्टच्या वाटेत लागणारी पहिली शिडी सावधतेने उतरलो. आजूबाजूच्या डोंगरांचा बराचसा भाग काळा झालेला दिसत होता. डोंगरावरील वाळलेले गवत जाळण्याची प्रथा महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या पट्ट्यात आणि ग्रामीण भागात अनेक वर्षांपासून चालत आलेली आहे. या प्रक्रियेला स्थानिक भाषेत वनवा लावणे म्हणतात. स्थानिकांचा असा समज असतो की वाळलेले गवत जाळल्यामुळे पहिल्या पावसात तिथे जोमाने नवीन हिरवेगार आणि कोवळे गवत उगवते, जे बकऱ्या आणि गाई म्हशींना चरण्यासाठी उत्तम असते. दीर्घकाळासाठी यामुळे डोंगरांचे आणि निसर्गाचे कधीही न भरून येणारे नुकसान होते. डोंगरांचे मोडके होणे हे त्याचेच लक्षण आहे. भर दुपारची वेळ झाली होती, त्यामुळे ट्रेक करताना उन्हाची दाहकता जाणवत होती. नशिबाने तिथे एक लिंबू पाण्याचे दुकान दिसले. अशा ठिकाणी लिंबू पाण्याची व्यवस्था म्हणजे स्थानिकांचे विशेष कौतुक करायला हवे असे मला मनापासून वाटले. शिड्यांचा दुसरा टप्पाही पार केला आणि पुढे निघालो. किल्ला आता नजरेच्या टप्प्यात आला होता, त्यामुळे चालण्याची गती आपोआपच वाढली होती. तिसऱ्या शिडीचा टप्पा पार केल्यावर आपण गडाच्या शिखरावर पोहोचतो. इथे आपल्या नजरेस पडते गडाचे मुख्य आकर्षण म्हणजे स्वामी समर्थ महाराजांचे मंदिर. किल्ल्याचे मूळ नाव पेब हे गडाच्या पायथ्याशी असलेल्या पेबी देवीच्या मंदिराहून पडले आहे असं स्थानिक सांगतात. या गडाचा आकार गणपतीचे विकट म्हणजेच मस्तकासारखा दिसतो, म्हणूनच याला विकटगड असे सुद्धा म्हटले जाते. मंदिरात दर्शन घेऊन आजच्या भटकंतीची सांगता करतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा.